बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले इथल्या श्री संकेश्वर पार्श्वनाथ मंदिरात अंजन शलाका महोत्सवाला प्रारंभ झाला। आज पहाटे मंगल प्रभातीनं कार्यक्रमाला सुरुवात झाली। चवन कल्याणसह दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। हातकणंगले इथल्या कोल्हापूर सांगली महामार्गालगत श्री संकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिर बांधण्यात आले। या नूतन मंदिरात पहाटे 5:30 वाजता मंगल प्रभातीनं कार्यक्रमाला सुरुवात झाली। मंदिरामध्ये सकाळी चवन कल्याणक विधान संपन्न झाला। त्यानंतर आचार्य श्री जीन मनी प्रभू सुरेश्वरजी महाराजांचं सहसंघ वाराणसी दरबार मंडपात सवाद्य मिरवणुकीनं आगमन झालं। त्यांच्यासोबत तीर्थंकर माता पिता राजदरबारातील पदाधिकारी यांचाही सहभाग होता। यावेळी राजदरबारामध्ये राजा आश्वसेन, माता वामादेवी आणि राज्य मंत्रिमंडळाचं भव्य स्वागत करण्यात आलं। माता वामादेवी यांना पडलेली 16 स्वप्न नाटिकेच्या रूपातून दाखवण्यात आली। पंचकल्याण महोत्सव धर्माचं सार आहे। धर्माचं नाटक पाहता तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो। आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला स्थान द्यायचं असेल तर हृदय विशाल झालं पाहिजे, असं आचार्य श्री जीनमणी प्रभू सुरेश्वरजी महाराज यांनी नमूद केलं। राजमाता वामादेवी यांना पडलेली 16 स्वप्न, 16 स्वप्नांचं फल सांगणारे राज्य ज्योतिषी असे विविध कार्यक्रम संपन्न झाले। दुपारी श्री पार्श्वनाथ पंचकल्याणक पूजा संपन्न झाली। यावेळी हातकणंगले इचलकरंजीसह परिसरातील भाविक उपस्थित होते।